आज जिमचा पहिला दिवस आहे आणि बाहेर एवढी थंडी पेणार आहे मला आजच कळालं. नमस्कार मंडळी, मी आहे अक्षय. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. जिमचा पहिला दिवस होता आणि त्यात 2-3 दिवसापासून थंडी एवढी वाढली की हातून सोडूच वाटत नव्हतं. मग मनाला समजवलं की आज जर आपण हातून सोडलं नाही तर या कम्फर्ट झोन मधून आपण कधीच बाहेर पडणार नाही. मग उठलो आणि पुन्हा झोप येऊ नये म्हणून गेलो आणि डायरेक्ट थंड पाण्यानेच तोंड धुलं. हातरून उचलून दिवसाचं पहिलं काम तर पूर्ण केलं आणि रेडी झालो जिम साठी. बाहेर आलो तर थंडी एवढी होती की सूर्यदेवाने पण आज हातरून नव्हतं सोडलं. असाच गारठत शेवटी जिमला जाऊन पोहोचलो. ही आहे बघा माझी सुंदर अशी जिम. आत गेलो, पहिले तर गणपती बाप्पा आणि बजरंग बलींचा आशीर्वाद घेऊन एंट्री केली. एंट्री करतात जिमचे ओनर संकेत भैया भेटले. एकदम रॉयल माणूस आहे. स्वतः मालक असून पोरांना ट्रेन पण करतात. शूज घालून रेडी झालो आणि पहिला वॉर्मअप चालू केला. तेव्हा कुठं अंगाची थंडी कमी झाली. थंडी एवढी होती की काचवर दव जमा झालं होतं. आपण पण संधीचा फायदा घेते जेव्हा आपली इन्स्टा आयडी टाकली. फॉलो करा बरं का. असो, वॉर्मअप झालं की लगेच वर्कआउट चालू केलं. जिमचा पहिला दिवस होता त्याच्यामुळे संकेत भैयानी सांगितल्याप्रमाणे मिक्स वर्कआउट केलं. सपोर्टला जर असा जिम ओनर असेल तर वर्कआउटला पण मजा येते. चला तुम्हाला आमची जिम दाखवतो. वर्कआउट कंप्लीट करून रूमवर निघालो. आज मी खूप खुश होतो कारण का मी आज माझी सोशल एन्झायटी सोडून लोकांमध्ये व्हिडिओ शूट केले होते. वर्कआउटमुळे भूक तर जाम लागली होती. जाता वेळेस दुकानावरून दूध पिशवी घेतली. दूध गरम करून घेऊन त्याच्यामध्ये ओट्स मिक्स केले. ओट्स आणले होते कारण बनवायला पण इझी पडतात, खायला पण टेस्टी लागतात आणि हेल्दी पण असतात. चला जातो ऑफिसला. भेटू नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.